हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अनामिका कुरोडे शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. इक्वेशन चॅप्टर नंबर 10 हा सुरू केलेला 6th स्टँडर्डचा जो आपला चॅप्टर आहे त्याचा प्रॅक्टिस सेट आपल्याला 26 घ्यायचा आहे. 26 घेण्याच्या आधी तुम्हाला इक्वेशन म्हणजे काय हे पुन्हा एकदा मी सांगणार आहे. बघा, इक्वेशन काय असतं, ऑपरेशन्स आपण कसे करतो हे पुन्हा एकदा बघून आपल्याला हा 26 प्रॅक्टिस सेट काय करायचा आहे तर सुरू करायचं आहे. चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न करता इक्वेशन वर कसे ऑपरेशन करतात हे एक्सप्लेन करत आहे. बघा, माझ्यासाठी हे जेवढं इझी आहे त्याच पद्धतीने तुमच्यासाठी पण तेवढं इझी करण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, इक्वेशन या पूर्ण नावामध्येच काय आहे तर इक्वेशन म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इज इक्वल टू च्या साईननी आपल्याला काय करायची आहे, इक्वल दाखवायची आहे. म्हणजेच आपल्याच बुक मधले एक तुम्हाला उदाहरण सांगते. बघा, सपोज 15 भागिले 15 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 5 अँड 10 मायनस 5 इज इक्वल टू 5. म्हणजे काय, हे दोन इक्वेशन दिले. दोन इक्वेशन कशासाठी म्हणतोय आपण की जो काही आपला 15 मायनस डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 5 ही लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्हीही आपण काय केलेलं आहे, इज इक्वल टू च्या साईनने जॉईन केलेला आहे. आणि आपल्याला दोन्हीही गोष्टी काय करायच्या आहेत तर इक्वल दाखवायच्या आहेत. 3 डिवायडेड बाय 15 सुद्धा 5 येतं आणि 5 इज इक्वल टू 5 म्हणजे या दोन्ही साइड जेव्हा बॅलन्स होतात, दोन्ही साइड राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड जेव्हा इक्वल येतात तेव्हाच आपण म्हणतो की हे इक्वेशन आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही इक्वेशन आहेत. पण दोन्ही इक्वेशन असताना बघा, जेव्हा आपल्याला 15 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 5 अँड 10 मायनस 5 इज इक्वल टू 5 येतं, जेव्हा 2 इक्वेशन्स दिले असतात त्याच्यावर आपण वेगवेगळे ऑपरेशन करत आहोत, त्यावेळेस 15 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 10 मायनस 5 मीन्स 5 इज इक्वल टू 5. जर आपल्याला राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड जर सारखी येत असेल तरच आपण सांगू शकतो की ही इक्वेशन बॅलन्स आहे आणि दिस इज अ इक्वेशन. हे दोन्ही इक्वेशन सेम आहेत. अलग लक्षात, ऍज अ 2 इक्वेशन्स आर इक्वल और सेम. तर हे सगळे जे काही आपण जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, आपण जे इक्वेशन सॉल्व्ह करतो, फॉर एक्झाम्पल बघा, आणखीन एक मी सांगते, 12 अधिक 2 इज इक्वल टू 14 आणि सपोज 7 इंटू 2 इज इक्वल टू 14. म्हणजेच 12 प्लस 2 इज इक्वल टू 7 इंटू 2. हे दोन्ही गोष्टी काय आहेत तर इक्वल आहेत. दिस इज अ इक्वेशन अँड दोन्ही साइड्स काय झालेल्या आहेत, इक्वल झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला या दोन्ही साइड्स वर जे काही ऑपरेशन येतात, ऑपरेशन आपण करणार आहोत, प्लस मायनस, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ते सगळेच आपल्याला काय करायचे आहेत तर प्रॅक्टिस सेट 26 मध्ये दाखवायचे आहेत. तर 26 प्रॅक्टिस सेटला सुरुवात करत आहोत आणि तुम्हाला मी जे बेसिक सांगितलेलं आहे, दोन्ही साइड इक्वल करायच्या, त्याच पद्धतीने आपल्याला हा 26 प्रॅक्टिस सेट सुरू करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला आहे त्या क्वेश्चनचं मिनिंग पहा. डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिवन इन द 2 रो बिलो. खाली आपल्याला काय दिलेले, 2 रो दिलेत आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे सगळे ऑपरेशन्स दिलेले आहेत. म्हणजे नंबर्सवर ऑपरेशन्स दिलेले आहेत. प्लस आहे, मायनस आहे, डिव्हिजन आहे, सबट्रॅक्शन आहे. येस, ऑल ऑफ दिस ऑपरेशन्स. फाइंड आउट द नंबर यू गेट इन इच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन. आपल्याला दोन्हीही जे रो दिलेले आहेत त्याच्यातले ऑपरेशन्स काय करायचे, फाइंड आउट करायचे, म्हणजे त्याचा आन्सर फाइंड करायचा आहे आणि आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. जसं की मी तुम्हाला आता सांगितलेले आहे, जस्ट त्याच पद्धतीने, सोप्या पद्धतीने आपल्याला काय करायचे, दोन्हीही जे काही नंबर्स आहेत, दोन्ही नंबरवर जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन करायचे आणि ते इक्वल करून आपल्याला ते इक्वेशन मेक इक्वेशन म्हणजे इक्वेशन तयार करायचं आहे. तर चला तर मग कसं करायचंय पाहूया. पहिला आहे 16 डिवायडेड बाय 2. याचा आन्सर येतं, काय येतं, 16 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 ने 16 ला डिवाइड करायचं, 2 8 जा 16. आणि या पूर्ण 2 रो मध्ये आणखीन एक असं कोणतं इक्वेशन, म्हणजे आणखीन एक असं कोणतं नंबरचं ऑपरेशन आहे ज्याचं आन्सर 8 आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. पहिला घेतला आपण 16 डिवायडेड बाय 2. आता पहिल्या याच्यामध्ये शोधायची गरज नाही, दुसऱ्या रो मध्ये शोधा. दुसऱ्या रो मध्ये 10 मायनस 2 जर केलं, 10 मायनस 2 जर केलं तर त्याचा आन्सर सुद्धा काय येणार आहे, 8 येणार आहे. त्याच्यामुळे मी असं सांगू शकते की 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10 मायनस 2.
म्हणजेच काय, तर हे दोन्हीही जे राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड आहे ते इक्वल येणार आहेत. याचं जे उत्तर आहे 8 इज इक्वल टू 8, लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड आर इक्वल, देन मेक इट इक्वेशन. हे इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे. तसेच आपल्याला बाकीचे सगळे इक्वेशन्स करायचे बघा. 5 इंटू 2 इज इक्वल टू 10. आता दुसरं आणखीन कोणतं आहे की ज्याचं उत्तर बघा इथं आहे, ज्याचं उत्तर 10 येणार आहे. 19 मायनस 10, नाही नाही येस, 37 minus 27 is a 10. Therefore 5 into 2 is equal to 37 minus 27. हे इक्वेशन तयार झालंय. नेक्स्ट बघा 9 plus 4 is equal to 13 is equal to this. 6 plus 7 is also 13. Therefore 9 plus 4 is equal to 6 plus 7. This is the equation. Next 72 divided by 3 is equal to 3 divided by 72. 3 2s are 6, 3 4s are 12 is equal to, आता याच्यासारखा दुसरा कोणता म्हणजे 24 आन्सर येणारा दुसरा कोणता नंबर ऑपरेशन आहेत बघा. हा येस, 8 into 3 is also 24. Therefore 22 divided by 3 is equal to 8 into 3. And last 4 plus 5 is equal to 9. And then which is equation? Yes, this equation. 19 minus 10 is equal to also 9. Therefore म्हणून 4 plus 5 is equal to 19 minus 10. It is also equation. अशा पद्धतीने आपल्याला जे दोन रो दिले होते त्याच्यापासून आपण काय केलेले आहेत तर इक्वेशन्स तयार केलेले आहेत. मेक इट इक्वेशन तयार केलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्या सरळ सोप्या पद्धतीने इक्वेशन तयार झालेत. आणि मी आशा करते की हे साध्या सरळ सोप्या पद्धतीने शिकवलेला जो प्रॅक्टिस सेट मधला पहिला 20 सेट प्रॅक्टिस सेट होता त्याच्यातले सगळे जे क्वेश्चन्स आहेत आणि त्याची जी थेअरी होती ती तुम्हाला समजली असेल तर प्लीज मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की समजली. काही डाऊट असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि मला फॉलो करा.